नमस्कार, पुष्पास किचनमध्ये आज आपण उन्हाळ्यात स्पेशल पिठाच्या कुरवड्या कशा करायच्या हे बघणार आहोत. तर त्यासाठी सर्वात पहिले मी इथे हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा गंज. आता मी ते चांगलं चाळणीने गाळून घेणार. आपण इथे ज्वारीच्या पिठाच्या कुरवड्या करणार आहोत. तर जर आपण ज्वारीचं पीठ अर्धा गंज घेतलं असेल तर आपलं पाणी 1.5 गंज घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्या 1/3 आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्या तिप्पट पाणी. तर मी इथे 1.5 गंज पाणी गरम करायला ठेवत आहे. आता हे आपण चांगलं उकळू देऊ त्यावर झाकण ठेवून, आणि तोपर्यंत आपण इकडे पीठ चांगलं भिजवून घेऊ. तर आता पिठामध्ये मी हे मीठ टाकून घेत आहे. तर इथे मी हे साधारणतः 2 चम्मच मीठ टाकून घेणार. आणि आता हे आपण थोड्या थोड्या पाण्याने याचे गोळे नाही होतील असं आपण चांगलं मिक्स करून घेऊ. आपण याचं हे मिश्रण बनवून घेऊ चांगलं. आपल्याला कुरवड्या बनवताना सर्वात मेन हेच आहे की या मिश्रणात एक पण गोळा नाही राहिला पाहिजे, नाहीतर आपण जेव्हा कुरवड्या करू तेव्हा त्या कुरवड्यांमध्ये आपल्याला ते गोळे गोळे दिसतील. तर असं हाताने मी हे चांगलं मिक्स करून हे पूर्ण पातळ करून घेणार थोडंसं. हे अशा प्रकारे तुम्ही याला पूर्ण चांगलं मिश्रण बनवून घेऊ शकता याचं. आता आपल्याला इथे एक पण गोळा आपल्याला राहिलेला नाही आहे आणि इकडे आपलं पाणी पण चांगलं उकळून झालेलं आहे. आता आपण इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत ते आपण टाकून घेऊया. आणि बस आपण जे मिश्रण केलेलं आहे आता थोडंसं पातळ ते पण आपण त्यात टाकून घेऊ आणि हे पूर्ण चांगलं मिक्स करून घेऊ. टाकताना आपण एकदाच नाही टाकणार हे पूर्ण. हे मी जसं दाखवत आहे तशा प्रकारे थोडं थोडं टाकायचं आणि चमचा फिरवतच राहायचा, म्हणजे आपले गोळे नाही होणार, नाही तर यात गोळे लवकर होतात. सो तुम्ही अशा प्रकारे हे पूर्ण मिश्रण टाकून घेऊ शकता. हे पूर्ण साधारणतः 15 ते 20 मिनिटात होते, चांगलं शिजून येते हे. तर आता इथे 5 मिनिटांनी हे बघा हे थोडंसं घट्ट झालेलं आहे, थोडंसं शिजलेलं आहे. तर इथे मला वाटत आहे की पाणी थोडंसं कमी पडेल, थोडंसं हे घट्ट होईल. तर मी अजून थोडं एकीकडे पाणी ठेवलेलं आहे. जर आपल्याला लागलं तर आपण ते उकळलेलं पाणी त्यात टाकू शकतो. आता मी इथे अजून हे अर्धा गंज पाणी घेतलेलं आहे टाकून, आणि आपण हे थोडंसं 2-3 मिनिटांनी फिरवतच राहायचं, म्हणजे खाली त्याची पापडी बनणार नाही आणि हे पूर्ण चांगलं मिक्स होईल. आता साधारणतः 15 मिनिटं झालेले आहे आणि मी हे पाण्यात असं चेक करून घेत आहे की हे झालेलं की नाही म्हणून. पण तरी हे बघा याचा पूर्ण गोळा झाला नाही, म्हणजे अजून झालेलं नाही आहे. तर अजून आपण याला होऊ देऊ. आता आता तुम्ही बघू शकता की याला अशी उकळी येत आहे. अजून 10 मिनिटांनी, म्हणजे साधारणतः याला 20 ते 25 मिनिटं लागलेले आहे. तर आपल्याला जिरं जास्त नव्हतं शिजवायचं म्हणून आपण थोडंसं उकळल्यावर आता हे टाकून घेणार आहे. 2 चम्मच जिरं घेतलेलं आहे मी इथे. जिऱ्याने पण खूप चांगली चव येते म्हणून आपण. आणि आता तुम्ही इथे बघू शकता की हे मी असा चम्मच ठेवला तर त्यावर असं उकडीसारखं आपल्याला दिसत आहे, म्हणजे आता हे आपलं पूर्ण झालेलं आहे मिश्रण. तरी तुम्ही एकदा तुम्हाला चेक करायचं असेल तर जसं पाण्यात टाकून आपण चेक करतो तसं करून घेऊ शकता. तर बघा आता हे पसरत नाही आहे, याचा असा घट्ट असा गोळा झालेला आहे, म्हणजे आपलं हे झालेलं आहे आता. तर बस आता आपण झाकण ठेवून गॅस बंद करू आणि 2 मिनिट त्याला तसंच राहू देऊ. आता साधारणतः 2 ते 3 मिनिटांनी आपण हे झाकण नक्कीच काढायचं, नाही तर त्याला वर पापडीसारखं येते. हे बघा थोडीशी अशी येते, पण आपण ते 2 मिनिट राहू दिलं तर ते अंदर चांगलं शिजते. बस आता हे आपलं कुरवडा घालण्यासाठी रेडी झालेलं आहे मिश्रण. आता आपण एकीकडे कागद टाकून घेऊ. तर इथे मी हा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि प्लास्टिकच्या कागदावर मग मी इथे ही पांढरी ओढणी घेतलेली आहे कॉटनची, चांगली धुवून. कागदावर ती चिपकते आपल्या या पिठाच्या कुरवड्या, म्हणून आपण असा पांढरा कापड घेतलेला आहे. आणि आपण असा पडीचा चम्मच घेतलेला आहे, म्हणजे आपण थोडं थोडं करून याला अशा गोल आकारात टाकू शकतो. या जास्त पातळ पण नाही करायच्या कुरवड्या, नाहीतर याचे तुकडे पडतात वाढल्यावर, म्हणून आपण थोडंसं जाडसरच ठेवणार आहे याला. तर अशाच प्रकारे अशा गोल गोल आणि थोड्याशा जाड्या अशा कुरवड्या तुम्ही करून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता की हे बघा अशा प्रकारे मी इथे पूर्ण कुरवड्या करून घेतलेल्या आहेत. आणि बस आता हे उन्हात आपण याला वाळू देणार. उन्हात खूप पण नाही वाळून घ्यायचं, नाही तर याचे तुकडे पडतात डायरेक्ट या कुरवडीचे. म्हणून आपण 4-5 घंटेच थोडंसं ओलसर असताना या कुरवड्या काढून घ्यायच्या. तर त्यासाठी मी इथे हा कपडा उलटा केलेला आहे. थोडंसं पाणी टाकून घेणार यावर आपण मागून. आपण हे उलटं करून पाणी टाकून घेणार आहे याला, हे लक्षात ठेवायचं. आणि थोड्याशा चांगल्या याला
पाणी टाकून आपण 2-3 मिनिट होऊ देऊ, म्हणजे या चांगल्या निघतील त्या कापडावरच्या लवकर. असं हाताने जसं आपण अंगण शिंपतो तशा प्रकारे आपण ते शिंपून घ्यायचं. आणि बघा या एकदम इझिली असं निघत आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, या कुरवड्या काढताना आपण हा कपडा जो आहे तो थोडासा ताणून घेणार. ताणून घेतलं म्हणजे त्या अशा लवकर बरोबर निघतात. तर बघू शकता तुम्ही अशा या आपल्या एकदम मस्त अशा कुरवड्या तयार झालेल्या आहेत. या कुरवड्या अशा ओल्या पण खायला चांगल्या लागतात. आणि आता या थोड्याशा आपण वाळू देऊ. 4-5 दिवस वाळून झालं की ह्या तळण्यासाठी पण रेडी होतात. हे बघा या आता पूर्ण वाळलेल्या आहेत आपल्या कुरवड्या आणि आपण या तळून खाऊ शकतो. तर अशा क्रिस्पी अशा या कुरवड्या झालेल्या आहेत. सो तुम्ही तुमच्या घरी या कुरवड्या नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर ही पिठाच्या कुरवड्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.